राज्यात सध्या मान्सूनची जोरदार बॅटिंग पाहायला मिळतेय, पण आता केवळ आनंद व्यक्त करण्याची नाही तर सावधगिरी बाळगण्याची वेळ आली. कारण हवामान विभागाने म्हणजेच IMDने महाराष्ट्रासाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि धोक्याचा इशारा दिलाय. आज रविवार 28 जून 2026 सुट्टीचा दिवस असला तरी हवामान मात्र अजिबात सुट्टीच्या मूडमध्ये नाहीये. राज्याच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कुठे ढगांचा गडगडाट, कुठे विजांचा कडकडाट, तर कुठे प्रशासनाचा हाय अलर्ट. जर तुम्ही आज सुट्टी साजरी करण्यासाठी घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची ही माहिती तुमच्या प्रवासासाठी आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. सगळ्यात आधी जाणून घेऊया की मान्सूनची सध्याची स्थिती नेमकी काय आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला आहे हे खरंय, पण गेल्या 4 दिवसांपासून पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीने सुरू होती. पण आता मान्सूननं पुन्हा एकदा गिअर बदललेला आहे. पुढील 3 ते 4 दिवसात मान्सून अतिशय वेगानं गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि थेट उत्तर प्रदेशच्या दिशेनं पुढे सरकणार आहे. यासाठी एक अत्यंत अनुकूल वातावरण सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. आजच्या घडीला मान्सूनची सीमा सुरत, इंदूर आणि मोतीहारी या भागातून जात आहे आणि याच वाटचालीचा सर्वात मोठा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्रावरती दिसून येणार आहे. राज्याच्या विविध भागात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. बातमीतील सर्वात महत्त्वाची अपडेट येते ती विदर्भातून. विदर्भातील नागरिकांनो कृपया काळजीपूर्वक ऐका. हवामान विभागानं आज विदर्भासाठी सर्वात मोठा अलर्ट जारी केलाय. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांसाठी थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. याचा अर्थ असा की या जिल्ह्यांमध्ये आज विजांच्या भयंकर कडकडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह अतिवृष्टी होऊ शकते. त्यामुळे या भागातील नदी नाले दुथडी भरून वाहण्याची दाट शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन केलेलं आहे. इतकंच नाही तर संपूर्ण विदर्भ आज पावसाच्या छायेत आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आज विनाकारण घराबाहेर पडणं टाळावं. आता वळूया मुंबई आणि कोकणाकडे. आज रविवार असल्यामुळे अनेक मुंबईकर आणि चाकरमानी फिरण्यासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असतील. पण जरा थांबा, कोकण किनारपट्टीवर आज पावसाचा मोठा जोर पाहायला मिळणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. इथं येलो अलर्ट देण्यात आलाय. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळेल, त्यामुळे सकल भागात पाणी साचू शकतं. याशिवाय पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळू शकतात. विशेषतः रायगड आणि रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर अधिक असल्यानं आज धबधबे किंवा समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांसाठी जाणाऱ्यांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. निसर्गाचा आनंद जरूर घ्या, पण सुरक्षिततेला पहिलं प्राधान्य द्या. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याची परिस्थिती पाहिली तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर आणि सातारा या जिल्ह्यांना विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. घाटातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी आज वेगावर नियंत्रण ठेवावं. मराठवाड्याचा विचार केला तर आज तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांनाही आज येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाड्यात पावसाची नितांत गरज होती, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पण शेतात काम करताना वीज पडण्याचा धोका असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षिततेची काळजी नक्की घ्यावी. थोडक्यात सांगायचं तर आज रायगड, रत्नागिरी आणि जवळपास संपूर्ण विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो आणि ऑरेंज अलर्टच्या छायेत ठेवण्यात आलेला आहे. निसर्गाच्या या बदलत्या चक्राचा आदर करा आणि प्रशासनाच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. तुम्ही सध्या कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात आणि तुमच्या तिथं पावसाची परिस्थिती कशी आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. हवामानाच्या अशाच अचूक, ताज्या आणि सर्वात वेगवान अपडेटसाठी आपल्या HPN मराठी न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून तेही सुरक्षित राहतील. सुरक्षित रहा, सतर्क रहा, पाहत रहा HPN मराठी.